कालच संक्रांत हा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला। आपल्याकडे एक म्हण आहे, संक्रांत येणे म्हणजे एखाद्यावर संकट येणे। अगदी त्याप्रमाणेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ईडीची संक्रांत आली आहे। त्याचं झालं असं की 8 जानेवारीला सकाळी ईडीच्या एका पथकाने निवडणूक रणनीतिकार संस्था आयपॅकचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील कार्यालयासह देशभरातील 15 ठिकाणी धाडी घातल्या। प्रतीक जैन तृणमूल काँग्रेसच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आहेत। त्याचबरोबर त्यांच्या कंपनीला ममता बॅनर्जींच्या पक्षाने आगामी निवडणुकीची व्यूहरचना करण्याचं काम दिलंय। या धाडीची माहिती मिळताच प्रचंड संतापलेल्या आणि घाबरलेल्या ममता बॅनर्जी जिथे धाड घातलीये तिथे पोहोचल्या आणि सगळ्यांच्या समक्षच तिथल्या काही फाईल्स उचलल्या, डिजिटल सामग्री उचलली आणि स्वतःच्या गाडीत ठेवली। ईडीच्या अधिकाऱ्यांच्या समोरच त्यांनी ही दिवसा ढवळ्या चोरी केली। आता याला काय म्हणायचं? या काळात 2 वेळा प्रसार माध्यमांसमोर आल्या आणि केंद्र सरकार हे बळजबरी करतंय किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बदमाश आहेत असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। आपल्या मराठीतल्या ज्या म्हणी आहेत ना त्या अतिशय सार्थ आहेत, म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनात त्याचा उपयोग होतो आणि त्या जाणवतात। अजून एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणं, म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला सतत आपली चोरी, आपलं वाईट काम उघड होईल का काय अशी भीती असते। तसं आता ममता दीदींच्या मनात चांदण आहे। एकूणच काय तर या नाट्यमय घडामोडीच्या निमित्ताने ममता दीदींचं नीतिहीन वागणं संपूर्ण देशाला पाहायला मिळालं। ईडीच्या तपासादरम्यान त्यांनी जो थैथयाट केला त्याला खरंच तोड नाही। आता हा सगळा प्रकार काय हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। ममता दीदींच्या थैथयाटामागे बंगालमधला कोळसा घोटाळा हे कारण आहे। हा हजारो कोट्यावधी रुपयांचा महाघोटाळा आहे ज्याने पश्चिम बंगालमधल्या नैसर्गिक साधन संपत्तीची लूट केली। ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणीतून बेकायदेशीरपणे कोळसा उपसून तो काळ्या बाजारात विकला गेला आणि यातला मुख्य सूत्रधार आहे अनूप मांझी उर्फ लाला। या कोळसा तस्करीतून मिळालेला पैसा हवालाच्या मार्गाने निवडणूक रणनीती आखणाऱ्या आयपॅक पर्यंत पोहोचला आणि आयपॅकचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या माध्यमातून हा पैसा निवडणुकीच्या कामासाठी वापरला गेल्याचा आरोप आहे। भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी याविषयी सविस्तर व्हिडिओ केलाय। 2020 में 2020 में एक सीबीआई का केस हुआ था। That case was pertaining to coal smuggling in Bengal। बंगाल में जो लीज होल्ड की जमीन थी जहां से कोयला निकालना होता था, यह कोयला कहीं न कहीं किसी न किसी रूप में स्मगल किया जाता था और उसमें बहुत बड़ी धांधली होती थी, बहुत बड़ा घोटाला था। हवाले का पैसा भी इसमें इन्वॉल्व था। तो उस समय एक एफआईआर हुआ था। समय के साथ उस पर कार्यवाही चल रही थी। In a step ladder pattern, various actions were being taken in the coal smuggling case of Calcutta, against which an FIR was filed way back in 2020. Acting on that FIR, when today raids took place in 10 places in India, उस एफआईआर के आधार पर आज एनफोर्समेंट डायरेक्टरेट ईडी ने भारत के 10 जगहों पर रेड किया, जिनमें 6 स्थान बंगाल में थी और 4 स्थान वो दिल्ली में स्थित थी। और मुख्यतः अनूप माझी नामक व्यक्ति जो कि इस कोल स्कैम में इन्वॉल्व है, उनके प्रमाइसेस, उनके ऑफिस इत्यादि में रेड हुआ। उस रेड में मालूम पड़ा कि एक हवाला का रैकेट भी इन्वॉल्व है और इसमें पीएमएलए का केस भी बनता है, प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट। जब यह हवाला के चेन को देखा गया कि किस किस माध्यम से हवाले के पैसे को आगे बढ़ाया जाता था, आगे भेजा जाता था, तो एक कंपनी सामने आई जिसका नाम है आईपैक PAC। तो इस आईपैक कंपनी के प्रेमाइसेस में भी बंगाल में रेड हुआ। पश्चिम बंगालमध्ये यावर्षी एप्रिल-मे दरम्यान विधानसभा निवडणूक होणार आहे। त्यामुळे आता ईडीने जे छापे टाकले ते निवडणूक यंत्रणेची किंवा व्यूहरचनेची, आमच्या संभाव्य उमेदवारांची यादी मिळवण्याच्या हेतूने टाकले असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला। पोलीस लवाजम्यासह जिथे धाडी टाकल्यात, जिथे छापे टाकल्यात तिथे त्या गेल्या, ईडीच्या कामात हस्तक्षेप केला।
ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कामात हस्तक्षेप करू नका, हे अयोग्य आहे असं समजावण्याचा त्यांना प्रयत्न केला. पण ऐकतील त्या ममता दिदी काय ना. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर अरेरावी करत काही फाईल्स, लॅपटॉप आणि डिजिटल सामग्री उचलली आणि स्वतःच्या गाडीत ठेवली. पश्चिम बंगाल पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांनी हे सगळं उचललं, स्वतःच्या गाडीत ठेवलं आणि तिथून निघूनही गेल्या. केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीच्या कामात त्यांनी हस्तक्षेप केला. एवढंच नाही तर दिवसा ढवळ्या त्यांनी कागदपत्रांची चोरी सुद्धा केली. बरं, एवढ्यावरच त्या थांबल्या नाही. त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा मारल्या. म्हणजे हा सगळा प्रकार 8 जानेवारीला झाला. त्यानंतर 9 जानेवारीला त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध एक मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये त्यांनी काय आरोप केला तर कोळसा घोटाळ्यातला जो काही पैसा आहे तो सुवेंदू अधिकारी, भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी वापरला आणि तो पैसा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवला. वा रे वा, काय त्या चोराच्या उलट्या बोंबा. म्हणजे स्वतः करून सवरून हे असलं नाटक फक्त ममता दिदींनाच जमू शकतं. एकूणच ममता दिदींच्या या सगळ्या वागण्यावर आणि त्यांच्या आरोपांवर काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. खाजगी आस्थापनांच्या कार्यालयावर ईडीने धाड घातल्यावर एक मुख्यमंत्री असून राज्याची सगळी सूत्र सोडून ममता बॅनर्जी तिथे का धावत गेल्या? तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख या नात्याने आपण तिथे गेलो असं त्यांचं म्हणणं असेल तर राज्याच्या मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती आणि पोलीस महासंचालक राजीव कुमार हे त्यांच्याबरोबर काय करत होते? आयपॅकचे प्रतीक जैन यांच्या लाऊडॉन मार्गावरील निवासस्थानी ममता बॅनर्जी यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या समवेत कोलकात्याचे पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांचं काय काम होतं? ज्या फाईल्स, लॅपटॉप किंवा अन्य डिजिटल सामग्री त्यांनी हिसकावून आणली, जी चोरून आणली, त्यात असं काय दडलंय की ते जर बाहेर आलं तर ममता दिदी अडचणीत येऊ शकतात? कोट्यवधी रुपयांच्या कोळसा घोटाळा प्रकरणी हे छापे टाकण्यात आले होते. मग हे सगळं तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी करताय? तुम्ही आरोप करता की या घोटाळ्यातला पैसा हा अमित शहांना पोचवण्यात येत होता. मग ही चोरी तुम्हाला करण्याची काय गरज होती? मग तुम्ही अमित शहांना वाचवताय का? केंद्र सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा मनमानी कारभार करतात. मग तुम्ही वेगळं काय केलं? लोकशाही संपवल्याचा आरोप करणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतः कोणत्या लोकशाही तत्वाचं पालन करताय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ममता दिदींकडे आहेत का? असतील तर त्यांनी द्यावी. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचं राज्य चालवत नाहीये तर अराजक निर्माण करणारं केंद्र चालवतायत. त्यांची वाटचाल हुकुमशाहीकडे चाललीये. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती फोडल्या जातात, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होतात, हिंदुत्वनिष्ठांच्या शिरच्छेदाची भित्तीपत्रकं दिवसाढवळ्या लावली जातात, धर्मांध आमदारांची मुलं पोलिसांवर हात उगारतात, मुस्लिमांचं लांगुलचालन केलं जातं, हिंदू मुलींना, महिलांना बलात्काराच्या उघडपणे धमक्या दिल्या जातात, निवडणूक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. आणि इतकंच नाही तर आता थेट ईडीच्या तपासादरम्यान तिथल्या फाईल्स, तिथले लॅपटॉप, डिजिटल सामग्री सर्वांसमक्ष उचलून त्याची सुद्धा चोरी केली जाते. म्हणजे इथपर्यंत त्यांची मजल गेलीये. हे सगळं घडल्यानंतर सोमवारी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आलं. त्यावेळी ईडीने ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमच्या कामात अडथळा आणला, त्याचबरोबर पुरावे नष्ट केले असे आरोप ईडीने केलेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त यांच्या विरुद्ध FIR नोंदवण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती सुद्धा ईडीने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. तर दुसरीकडे आपलं म्हणणं ऐकून घेतल्यावरच निर्णय द्यावा अशी याचिका ममता बॅनर्जी यांच्या वतीने करण्यात आली आहे. एखाद्या चित्रपटामध्ये खलनायक असतो ना, म्हणजे कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवतो, सगळ्यांना धमकावतो, कायद्यासमोर स्वतःला मोठा समजतो, मनाला येईल तसं वागतो, तसा मनमानी कारभार पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा चालू आहे. काळ्या कृत्यांनी काळवणलेल्या, गुन्हेगारीने हात बरबटलेल्या ममता दिदी, तुमचा हा राजकीय आतंकवाद बरा नव्हे. ही चोरी तुम्हाला पचणारच नाही. फाईल सोबत घेऊन गेलात म्हणून तुमची काळी कृत्य समोर येणार नाहीत या भ्रमात राहू नका. कारण येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या भ्रमाचा भोपळा हा नक्कीच फुटेल. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.